जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये मी संतोष मराठे आपले हार्दिक स्वागत करीत आहे। चला वळूया बातमीकडे। मोहरम निमित्त मुक्ताई नगरीत ताबुतांची मिरवणूक। मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या मोहरम ताजिया उत्सवानिमित्त शहरातील विविध भागांमधून मंगळवारी रात्री इस्लामिक कॅलेंडरनुसार 9 तारखेला निघणाऱ्या सवारी ताबूत मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात सर्व ताबुतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। प्रत्येक ताबुताबरोबर मालकाच्या इतमामाप्रमाणे डप, ढोल ताशे व इतर वाद्य देण्यात आले होते। मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या मोहरम ताजिया उत्सवानिमित्त शहरातील विविध भागांमधून ढोल ताशांच्या गजरात सर्व ताबुतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। प्रत्येक ताबुताबरोबर मालकाच्या इतमामाप्रमाणे वाद्य देण्यात आले होते। गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या या उत्सवाची 9व्या दिवशी रात्रीच्या मिरवणुकीत शहरातील सर्व मुस्लिम व हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता, तर 10व्या दिवशीही दिवसभर या ताबुतांची मिरवणूक निघणार आहे। मोहरम महिन्यातील पवित्र सण म्हणून मुस्लिम बांधव हा सण 10 दिवस साजरा करतात। पहिले 9 दिवस मुस्लिम समाजातील जाणकार मंडळी हुसेन यांच्या बलिदानाच्या कथांचे वाचन करत असतात। शहरातील शीड फार्म, 40 मोहल्ला, खडकाळी, जोगीवाडा, भिल्लवाडी या भागात हे आयोजन केले गेलेले होते। 9व्या व 10व्या दिवशी शहीद हुसेन यांच्या बलिदानाची जाणीव व्हावी यासाठी अनेक मुस्लिम बांधव ऐच्छिकपणे रोजा पाळत असतात। काय आहे इतिहास आणि आख्यायिका? मोहरम म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर, हजरत अली रजी, हजरत फातिम उर्फ रजी, इमाम हुसेन, हजरत इमाम हुसेन या 5 पवित्र आत्म्यांचे प्रतीक म्हणजेच ताबूत मानले जाते। इस्लामी नववर्षाची सुरुवात मोहरम सणाने होते। या महिन्यात पैगंबराचे नातू इमाम हुसेन यांनी बलिदान देऊन इस्लाम जिवंत ठेवण्याचे पवित्र कार्य केले होते, म्हणून मुस्लिम बांधव मोहरमचा सण साजरा करीत असतात। तुम्हाला ही बातमी कशी वाटली नक्की लाईक व कमेंट करून कळवा। मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका ही विनंती। धन्यवाद।